पूर्वी एक घटना घडली मालेगावमध्ये. प्रज्ञा नावाच्या एका छोट्या मुलीवर बलात्कार झाला. अशा गोष्टी ऐकल्या, अशा बातम्या ऐकल्या की अंगाला काटाच येतो. काय चाललं काय आपल्या भारतामध्ये? कुठं काय तर कुठं काय. न्याय पण कुणाला मिळत नाही आहे. न्याय मिळाला पाहिजे. आपल्याकडचा कायदा बरोबर नाही. योग्य प्रकारे ज्याला शिक्षा व्हायची त्याला होत नाही, भलत्यालाच होते. अशा वाईट कृत्य करता अशा नीच लोकांना तर खरंच मारलं पाहिजे भर रस्त्यामध्ये. शिवाजी महाराजांनी जे केलं होतं त्या माणसासोबत तसंच त्यांच्यासोबत पण करायलाच पाहिजे. खूप संताप व्यक्त होता अशा घटना ऐकल्यावर. अंगाला काटा येतो. आपल्या पण घरात मुली आहेत, त्यांची सुरक्षा कशी करायची? आता 24 तास तर आपण त्यांच्यावर लक्ष नाही ठेवू शकत, बरोबर आहे की नाही? 24 तास तर आपल्या नजरेवर नाही राहत. थोडे इकडे जाते मुलगी, थोडं खेळायला जाते. लहान मुलींना खेळायला नाही पाठवणार तर कुणाला पाठवणार बरं आपण खेळायला? बरोबर आहे की नाही? लहान मुलींनी घराच्या बाहेर जायचं नाही, त्यांना घरात कोंडून ठेवायचं का? बालपण त्यांचं हरवून घ्यायचं आपणच असल्या नीच लोकांमुळे. खूप वाईट वाटतं अशा घटना ऐकल्यावर. संताप होतो खूपच. लोक थोडे दिवस कॅन्डल लावता, मोर्चे काढता, नंतर परत हे वातावरण थंड होतं. परत अजून थोड्या दिवसांनी अशा बातम्या ऐकायला येतात. परत तसंच चालू होतं. परत थंड होतं हे वातावरण. काय चालू आहे? सरकारने लवकरात लवकर यावर निर्णय घ्यायला पाहिजे. कडक कायदे आणले पाहिजे. अशा लोकांना तर फाशी काय, त्यांना रोज त्यांचे थोडे थोडे तुकडे करायला पाहिजे भर रस्त्यावर आणि तिथंच ठेवायला पाहिजे त्यांना. थंडी, ऊन, पावसाचं. तेव्हा दुसऱ्याची हिंमत नाही होणार असं कार्य करायची. फालतूगिरी लावली सर्व. काय बोलायचं अजून?